नमस्कार, मी जगदीश देशमुख, जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची नागरिकांवर वेळ का आलेली आहे आणि कुठे ही बातमी आणि कुठल्या शहरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, या दोन बातम्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया जनता रिपोर्टरला। सुरुवातीला बातमी रायगडमधून। रायगडमध्ये मंत्र्यांच्याच मतदारसंघात पाणी टंचाई आहे। मंत्र्यांचं याकडे दुर्लक्ष आहे, त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे। तांबडीवाडीतील ही विदारक वास्तव आहे। पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रामध्ये खड्डा खोदलेला आहे। खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची नागरिकांवर वेळ आली आहे। ही दृश्य बघा। मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील हे भीषण आणि विदारक वास्तव आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पोटनेर ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीतील महिलांना हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटर वणवण पायपीट करावी लागते आहे। बरं, हा प्रश्न आज किंवा कालचा नाही, गेल्या 50 वर्षांपासून वाडीमध्ये रस्ता नाहीये, पाणी नाहीये। हंडाभर पाण्यासाठी वाडीपासून 2 किलोमीटर लांब असलेल्या नदीपात्रामध्ये एका खड्ड्यातून पिण्याचं पाणी आणण्याची वेळ या महिलांवर आली आहे। तांबडी आदिवासी वाडीतील ग्रामस्थांचे प्रत्येक निवडणुकीत राजकीय लोक येतात, तुम्हाला पाणी देऊ असं सांगून जातात, आश्वासन देतात। निवडणूक झाली की परत कधीच येत नाही। बरं, इतक्या दूर जाऊनही पाणी विहिरीतून किंवा स्वच्छ पाणी मिळत नाहीये, तर नदीमध्ये खणलेल्या खड्ड्यातून हे पाणी आणावं लागतंय। पाणी मिळण्याचं दुर्भिक्ष, त्यामुळे स्वच्छ पाणी मिळण्याची काही अपेक्षाच नाहीये आणि तहान भागवण्यासाठीच धडपड सुरू आहे। त्यामुळे आरोग्याचं काय हा प्रश्नही या आदिवासी बांधवांच्या मनाला शिवत नाहीये। पाण्याचा टँकर महिन्यातून तरी द्या अशी साधी मागणी या महिलांनी केली आहे। तर इथल्या महिलांनी नेमका काय संताप व्यक्त केलाय तो सुरुवातीला पाहूयात। सध्या मे महिना सुरू झाला आहे आणि भीषण पाणी टंचाई जी आहे ती रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अशीच भीषण पाणी टंचाई माणगाव तालुक्यातील पोटनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या तांबडे आदिवासी वाडीत आहेत आणि आपल्यासोबत या तांबडे आदिवासी वाडीतील महिला आहेत। ताई, कुठून पाणी आणावं लागतं आणि काय परिस्थिती आहे पाण्याची नेमकी? 50-60 वर्ष झाले तिथपासून आम्ही नदीचा 2 किलोमीटरवरून पाणी आणतो। ते पण एक पण हांडा भरत नाही डवऱ्यात, 1 किंवा 2 हांडा भरतात 2-2 तासाने। तिथनं डोक्यावर उचललं की अर्ध्या येऊन अर्ध्यात उतरायला लागतात, तेव्हा घरी पोहोचतात। एवढ्या अंतरावर आमचं पाणी आहे। त्यासाठी ह्याच्या आधी कोण आला नाही तुमच्या इकडं? आलेला येतात, असं येऊन जाऊन राहतात, पण तेवढ्या पुरं बोलतात की असा करू तसा करू, पाणी आणू हे ते करू। आज पाईपलाईन टाकले, त्याला 3रा वर्ष चालू झाला। ती पाईपलाईन तर नाहीच, पण जे काही येऊन बोलून गेलं की टँकर आणू, तर टँकरला आज 2रा महिना चालू आहे तरी टँकर येत आहे। पिढीन पिढ्या गेल्यात, आमच्या आईची, आमच्या आजीची, काकाची, मामाची, सर्वांची। आता आज आम्ही आलेले आहोत त्या सुनात, एवढ्या लांबशी नदीवरनं आम्ही नदीत खड्डा खोललेला आम्ही हाव आणि खड्ड्यातनं पाणी भरता 1 हांडा 2 हांडा, त्याला पण अर्धा तास 2 तास लागतात 1-2 हांड्याला। तिथपासून उचललं का 2 मीटरवर इथं आम्ही डोंगरावर तिकडनं इकडं पाणी आणता। येता येता डागामध्ये आमच्या डोळ्यातनं पाणी येतं 2 हांडा आणता। मला 65 वर्ष झाली, इथं 65 वर्षामध्ये काही कामं झालेली नाही, अजिबात कामच नाही झाली। आता मी म्हातारा माणूस ना, मी नदीवरनं 1 हांडा आणता, आता सकाळी रडत आलो। पाण्याची सोय नको करायला, मीच त्यांना सांगतो, दुसरा कोण सांगत नाही। या आदिवासी वाडीची भीषण परिस्थिती पाहता वास्तव्य काय नेमकं आहे, काय विकास झालाय याचं हे उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अजयेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। तर गेल्या 50 वर्षांपासून या वाडीमध्ये ही समस्या आहे। गेल्या 50 वर्षात सर्वच राजकीय पक्षांची सत्ता रायगडमध्ये होती, मात्र तरी सुद्धा सर्वच राजकीय नेत्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात। पैसे परस्पर काढले जातात, सर्व पाण्याची योजना अजूनपर्यंत फेलच झालेल्या आपल्याला दिसतील। त्याला कारण हा भ्रष्टाचार आहे। बाकी आमच्यासारख्या लहान सरपंच लेवलच्या माणसांनी याबद्दल कोणत्या तक्रारी कराव्यात, यासाठी आमदार आहेत, खासदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, यांनी गांभीर्याने हा प्रश्न, मी कोणावर टीका करत नाही, परंतु झालंय काय, अजून जर आपली जनता पाणी करत असेल तर सर्वांसाठी शर्मेची बाब आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि याकडे सर्वांनीच, पत्रकारांनी पण गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे की याच्यावरती आवाज उठवला पाहिजे। आज
तापमान 42 डिग्री ते 45 डिग्री सेल्सिअसवरती जाताना तांबडी आदिवासीवाडी ह्या ग्रामस्थांना 2-2.5 किलोमीटर पायपीट करून डवऱ्यांनी पाणी आणावं लागतंय. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि दुर्दैवाची आणखी आणि खेदाची गोष्ट म्हणजे ह्या विभागाच्या आमदार ह्या सन्माननीय मंत्री महोदय महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आहेत. आणि ह्यांनी वेळीच याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आपल्या महिलांना या पाण्याच्या प्रश्नापासून त्यांना तोडगा द्यावा, प्रश्न मार्गी लावावा अशी आमची इच्छा आहे. तांबडी आदिवासी वाडीच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर तिथं जल जीवन मिशनचं स्कीम चालू आहे. जवळजवळ 70 ते 80% त्या स्कीमचं काम पूर्ण झालं आहे. परंतु निधीच्या अपुरा असल्यामुळे सदर ठिकाणी ती स्कीम पूर्ण होऊ शकली नाही. परंतु मी तुम्हाला शब्द देतो, आज किंवा उद्या सकाळपर्यंत त्या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून पाण्याचा टँकर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पुरवला जाईल. त्याच्यानंतर त्यांना भविष्याच्या कालावधीमध्ये कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न त्यांचा कसा उत्पन्न होणार नाही या संबंधित आम्ही उपाययोजना करू. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि ह्या 75 वर्षामध्ये जर आपली प्रगती अशी असेल की 2-2 किलोमीटर माय भगिनींना चालत जाऊन एखाद्या नदी पात्रामध्ये डवरा खणायचा आणि त्यातलं गढूळ पाणी प्यायची जर त्याच्यात पाणी वेळ येत असेल तर हा कुठला विकास आहे? हे जे राज्यकर्ते आहात तर तुम्ही नाकाम झालेले आहात जनतेसमोर. फक्त पदं सगळी तुमच्या घरात पाहिजेत, आमदार पाहिजे तुम्हाला. रात्र दिवस तुमची पदं, तुमच्या खुर्च्या, जनतेमध्ये फिरायची म्हणजे वेळच मिळत नाही. दिल्ली दरबाराला जास्त टाइम जातो. 5-5 वर्षे मतदारसंघात फिरत नाही तुम्ही. तर आपल्यासोबत ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम जे जोडलेले आहेत. संजयजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषदेमध्ये तुमची सुद्धा सत्ता होती. गेल्या 50 वर्षांपासून ही समस्या आहे. का नेमकी समस्या सुटली नाही अजूनपर्यंत? बघा, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ही भीषण अवस्था सर्वीकडेच आहे. बऱ्याच वाड्यांमध्ये पाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत त्या ठिकाणी झालेली नाहीये. परंतु रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा 3 मंत्री काम करतायत, एक खासदार काम करतो आहे. गेली 10-12 वर्षामध्ये जिल्हा परिषद असू दे काही असू दे यांच्यामध्ये वर्चस्व यांचं आहे. परंतु अशी जी बातमी आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने दाखवलात, आपलं या ठिकाणी खरोखरच आपल्या शुभेच्छा माझ्याकडून आहेत की शेवटच्या वाडीपर्यंत आपण पोहोचता आणि तिथली एखादी वस्तुस्थिती दाखवणं हे आजच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही अशी पत्रकारिता दिसत नाही. त्याच्यामुळे आपले मनापासून आभार मानतो. आज ज्या विधानसभेमध्ये श्रीवर्धन विधानसभेमध्ये तांबडेआळी या ठिकाणी जी आदिवासी वाडी या ठिकाणी पाण्याची जी समस्या आपण दाखवलात, या ठिकाणी या विधानसभेमध्ये आदिती तटकरे ताई या आमदार आहेत, या मंत्री आहेत, यांच्या घरामध्ये एक अजून आमदार यांचा भाऊ आहे आणि यांचे वडील खासदार आहेत. हे खासदार गेले, ही दुसरी त्यांची टर्म आहे. परंतु जर यांच्या विधानसभेमध्ये जर अशी दुरावस्था असेल, अशी जर भीषण पाण्याची टंचाई असेल तर ह्यांनी कोणता विकास केला आणि हे कोणासाठी काम करतायत हे अगोदर प्रत्येक श्रीवर्धन जे मात्र संजयजी, आम्ही आता इथल्या पंचायत समिती सभापतींसोबत सुद्धा त्यांचा सुद्धा प्रतिक्रिया बघितली. त्यांचं असं म्हणणं आहे की निधी मिळत नाहीये. आता निधी मिळत नाहीये, निधी कोणी आणायचं याच्यासाठी 3-3 मंत्री ह्या जिल्ह्याला दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण इतिहास बघा मागचा की ह्या जिल्ह्याला 3 मंत्रीपद मिळालेले आहेत आणि 3ही मंत्री काय करतायत? एक दुसऱ्याचं उन्हा धुणं काढतायत. जनतेला काय पाहिजे? साधे रस्ते बनवू शकत नाहीये. साधा एका वाडीला पाण्याचा प्रश्न म्हणजे 75 वर्ष आज आपल्याला स्वातंत्र्य झालेले आहेत आणि 75 वर्षापासून जर ही आदिवासी वाडी जर पाण्यापासून वंचित असेल आणि जर ती रस्त्यापासून वंचित असेल तर याच्यापेक्षा आपण काय यांना बोलायचं? म्हणजे हे मंत्रीपद कशासाठी घेतलेलं आहे हे आम्हाला समजण्यासारखं नाहीये. निवडणुकीमध्ये तुम्ही योजना आणता
निवडणुकीमध्ये तुम्ही बहिणींना दर महिन्याला अनाऊन्स करता, ते मात्र नंतर देत संजयजी, नाहीये. एक गोष्ट अशीही आहे की ही केवळ एक आदिवासी वाडी समोर आलेली आहे. अशी रायगड जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी वाड्या असतील ज्यांचा प्रश्न अजून समाजासमोर आलेला नाहीये. मग अशा पार्श्वभूमीवर ही जिल्हा परिषदेची किंवा तिथल्या स्थानिक आमदार खासदार यांची तर जबाबदारी आहेच, मात्र विरोधी पक्ष म्हणून तुमची ही जबाबदारी नाहीये का? बघा, विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही खरोखरच आपलं या ठिकाणी आभार मानलेले आहेत की आम्ही देखील आमच्या माध्यमातून अशा गावांपर्यंत पोहोचतोय ज्या ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून टँकर पोहोचवण्याचं तरी निदान आम्ही चांगलं काम करतोय की तेवढं तरी यांना जमलं पाहिजे. हे जे माझं एकच आक्षेप आहे यामध्ये की आपण एका घरामध्ये 3-3 पदाधिकारी आहात आणि या जिल्ह्याला 3-3 मंत्रीपद आहेत. हे काय करायचंय? हे कोणासाठी आहे? मग तुम्ही निवडणुकांमध्ये योजना आणता, निवडणूक जिंकता आणि नंतर मग तुम्ही दुर्लक्ष करता. मग तुमचा कोणतरी एखादा पदाधिकारी येतो तो सांगतो मी उद्या करतो म्हणून. अरे मग संपूर्ण मार्च, एप्रिल, मे महिना हा जो काय दुष्काळ या ठिकाणी पाण्याचा जो होता, मग आपण काय करत होता? जे मात्र संजयजी, इथल्या आता या महिलांनी मागणी सुद्धा केलेली आहे की टँकरनं तरी सध्या पाणी पुरवठा करावा. यासाठी तुम्ही आता पाठपुरावा करणार आहात, या संदर्भात काही शब्द द्या. आम्ही नक्कीच पाठपुरावा करणार. आम्ही बोलून दाखवणार नाही आहोत आपल्या चॅनल समोर, परंतु उद्या आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जातील आणि ती जी काय पाण्याची समस्या आहे ती आमच्या स्तरावरती जे काय त्यांना मदत करता येईल ते आम्ही 100% त्या ठिकाणी मदत करू. ठीक आहे संजयजी, आम्हीही त्याचीच वाट पाहतोय. टँकर त्या ठिकाणी पोहोचला की तीही बातमी आम्ही नक्कीच प्रसारित करू. संजयजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या वेळाबद्दल, दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. धन्यवाद. तर आपले रिपोर्टर सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. अजयश नाडकर आपल्यासोबत आहेत. तर या गावामध्ये, या वाडीमध्ये गेल्या 50 ते 60 वर्षांपासून ही समस्या आहे. इथल्या महिलांची केवळ एकच साधी मागणी आहे, निदान टँकरनं जर पाणी पुरवठा करावा अशी मागणी आहे. कारण या महिलांना या खड्ड्यातून पाणी घ्यावं लागते जे दूषित आहे, त्यामुळं आरोग्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतो. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजयश, गेल्या 50 ते 60 वर्षांपासून ही समस्या आहे. पंचायत समिती सभापतींचं सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे की लवकरात लवकर टँकरनं पाणी पुरवठा करू. मात्र तुम्ही ही बातमी जगासमोर आणल्यानंतर, आपण ही बातमी प्रसारित केल्यानंतर सभापती या संदर्भात आश्वासन देत आहेत. इतके दिवस त्यांनी या समस्येकडे लक्ष का दिलं नाही, हा प्रश्न त्यांना तुम्ही उपस्थित केलेला? खरं तर या 50 वर्षामध्ये अनेक राजकीय पक्षांची सत्ता जी आहे ती जिल्हा परिषद आली. असा कोणताही पक्ष राजकीय नसेल ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता भोगली नाही. मात्र सत्ता भोगत असताना या वाडीचा प्रश्न 50 वर्षात सुटला का, तर त्याचं उत्तर आहे जगदीश, नाही. कारण म्हटलं आहे की जल ही जीवन आहे. आयुष्याचं दुसरं नाव काय असेल तर ते पाणी आहे. आणि याच पाण्यासाठी, म्हणजे त्यांचं आयुष्य ते जगत आहेत, मात्र याच पाण्यासाठी जे आहे ते 2-2 किलोमीटर पर्यंत तो वणवण करावी लागते. आणि पदरात पडतंय काय, तर एका नदी पात्रात एका खड्ड्यातून दूषित पाणी ते आनंदाने पिते. अपेक्षा फक्त वाढीची एवढीच आहे की आठवड्यातला 2दा तरी टँकर पाठवावा, तेही राज्यकर्त्यांना जमत नाही. मात्र आता आपण या तुम्ही ज्या वेळेला कव्हरेज केल्याच्या नंतर सभापतींची बाईट घेतली, प्रतिक्रिया घेतली, तेव्हा त्यांनी सांगितलं की पुढच्या काळात जो आहे तो पूर्णपणे यांचा या पाणी समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल आणि याला पाणी व्यवस्थित करण्याचं आश्वासन दिलंय. मात्र एवढ्या वर्ष हा मतदारसंघ आहे मंत्री आदिती तटकरेंचा आहे. मंत्री आदिती तटकरे या महाराष्ट्र राज्यात मंत्री आहेत, आमदार आहेत. मात्र त्याच आदिती तटकरेंच्या मतदारसंघात या बहिणी आहेत, त्यांच्या माता आहेत. या महिलांना जे आहे ते 2 किलोमीटर पाणी आणावं लागतं, तेही चढण उतरण असं करत जवळपास त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं जगदीश की 2 वेळा जे आहे ते थांबावं लागतं, एवढा दम लागतो. ठीक आहे अजयश, किती लोकसंख्या आहे या वाडीतली? अजयश, तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत स्वतः इथल्या मंत्री आणि स्थानिक आमदार आदिती तटकरे जोडलेले आहेत. ताई, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. तुमच्या मतदारसंघातील ही समस्या आहे. गेल्या 50 वर्षांपासून या गावामध्ये पाणी नाहीये. आपलं लक्ष नाही गेलं या समस्येकडे? कुठल्या याच्याकडे? सॉरी, मला डायरेक्ट तुम्ही फोनवर जोडलेला आहे, मला विषय माहित नाहीये. हा, तुमच्या मतदारसंघातील एक वाडी आहे, त्या वाडीमध्ये कुठलं? माणगाव तालुक्यातील. नाही, माणगाव तालुका माझ्याही याच्यामध्ये येतो आणि भरत शेठच्याही मतदारसंघामध्ये येतो. तर त्याच्यामुळे मी आपल्याला विचारलं. एक मिनिट सांगतो. कुठल्या, म्हणजे कोणाच्या मतदारसंघातला? म्हणजे माझ्या मतदारसंघातला आहे. पेटनर ग्रामपंचायत आपल्या मतदारसंघात येते ताई? कुठली? पेटनर ग्रामपंचायत.
नाही नाही, ती भरत शेठच्या मतदारसंघात पोटनेर असेल. हा, तरी ठीक आहे, तुम्हीही यावर ठीक प्रतिक्रिया आहे, असू दे, काही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही बोला. हा, या गावातील समस्या गेल्या 50 वर्षांपासून आहे. अर्थात ठीक आहे, भरत गोगावले इथले आमदार असतील, मात्र तेही सत्तेमध्ये तुमच्या सोबत आहेत. गेल्या 50 वर्षांपासून ही समस्या आहे आणि अजूनही सुटली नाहीये. कशा संदर्भातली? या गावामध्ये पाणी नाहीये, पाण्याची पाईपलाईन नाहीये, पाईपलाईनसाठी निधी मिळत नाहीये, असं सुद्धा इथल्या सभापतींचं म्हणणं आहे. कुठल्या गावातली? माणगाव तालुक्यातील पोटनेर ग्रामपंचायतीतील तांबडी आदिवासी वाडी. बरं. नाही, खरं तर जलजीवन अंतर्गत बहुतांशी माणगाव तालुक्यातील म्हणजे अगदी ते भरतशेठच्या मतदारसंघातल्या असो किंवा माझ्या मतदारसंघातल्या असो, जलजीवन अंतर्गत बहुतांशी योजना ज्या आहेत त्या राज्य शासनाने मंजूर केलेल्या आहेत. पण तरी सुद्धा जर संबंधित ही आदिवासी वाडी त्या जलजीवन योजनेमधून कदाचित काही कारणास्तव जर बाहेर म्हणजे राहून गेलेली असेल तर त्याचं मी नक्कीच म्हणजे हे करीन, किंवा माझ्याकडे तरी आतापर्यंत त्या तिथल्या यांचा कोणाचा या संदर्भामध्ये दुर्दैवाने मी माझंही म्हणेन काही हे राहून गेलं असेल किंवा त्याही स्थानिक कोणाच्या याचा संपर्क झालेला नाही. पण आपल्या बातमीच्या अनुषंगाने मी त्या संदर्भातली माहिती घेईन आणि त्यांचा प्रश्न पाण्याचा जो आहे तो त्वरित सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ठीक आहे ताई, तिथल्या महिलांची एकमेव साधी मागणी आहे की सध्या पाईपलाईन नाहीये, गावात पाणी नाहीये, निदान टँकरनं तरी पाणी पुरवठा करावा, यासाठी आपण लगेच पाठपुरावा करणार. नक्कीच. खरं तर त्या संदर्भातला आपल्या बातमीच्या अनुषंगाने किंवा आपणही निदर्शनास आणून दिलेला आहे. खरं तर टंचाईच्या आराखड्यामध्ये जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे टँकर हा पुरवला जात असतो. जर या संबंधित आदिवासी वाडीमध्ये नसेल पुरवला जात तर मी त्वरित तिथले प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडे हे करून ती 48 तासाच्या आत तिथे ती टँकरची प्रोव्हिजन होईल असं नक्की बघण्यात येईल. ठीक आहे ताई, तुमच्याकडून अपेक्षा आहेत 48 तासाच्या आत या गावामध्ये टँकर जावा, ती सुद्धा आम्ही बातमी प्रसारित करू आणि तुमचे धन्यवाद सुद्धा मानू. ताई, खूप धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर ही समस्या आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील पोटनेर ग्रामपंचायतीमध्ये तांबडी आदिवासी वाडी आहे आणि या वाडीमध्ये अद्यापही पाणी पुरवठा योग्यरित्या होत नाहीये. पाईपलाईन टाकले मात्र योजना पूर्ण झाली नाहीये, निधीअभावी योजना पूर्ण झाली नाही असं इथल्या पंचायत समिती सदस्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे या महिलांची निदान इतकीच अपेक्षा आहे की जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत निदान टँकरनं तरी पाणी पुरवठा करावा अशी मागणी आहे आणि त्यावर आता मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे. त्यांनी 48 तासामध्ये या गावात टँकरनं पाणी पुरवठा केला जाईल असं आश्वासन दिलंय.